लाडकी बहीण योजना सरकारकडून बंद केली जाणार आहे। योजनेचा वार्षिक खर्च तब्बल 60 कोटी रुपये आहे। हे सरकारला चालवणं परवडणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। तरी ही योजना बंद पडू देणार नाही असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलंय। लाडकी बहीण योजनेला वाऱ्यावर सोडणार नाही असं मंत्री देसाईंनी देखील स्पष्ट केलंय। या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात, 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत। ही योजना बंद होणार। कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? हे बघा, लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे। कुणी काहीही बोलू, आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। जे 1500 रुपये आज त्या लाडक्या बहीण योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील। राहिला प्रश्न 2100 रुपये देण्याचा, आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळे जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे। म्हणून ते 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे। कर्जमाफीची जी घोषणा जाहीरनाम्यामध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाकडून महायुतीकडून देण्यात आलेली होती, ती घोषणा त्याच्यापासून आम्ही बाजूला हटलेलो नाही। पण राज्याच्या तिजोरीचा देखील विचार केला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी अंदाजे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये वर्षाला लागतात, पण शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। मला वाटत नाही की लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आपण पाहत रहा न्यूज 18 लोकमत।